पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाने छेडलेल्या आंदोलनाला वाळूज एमआयडीसीतील खवडा डोंगर भागात हिंसक वळण लागले। आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलन होऊच दिले नाही। आंदोलनाचे नेते सुरेश सोनवणे यांना अक्षरशः धक्काबुक्की करत पोलिसांच्या गाडीत बसवले। दत्तात्रय वरपे, जिल्हा परिषद सदस्या ललिता सोनवणे यांनाही ताब्यात घेतले। त्यामुळे संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी मडके थेट पोलिसांच्या अंगावर फोडायला सुरुवात केली। यात एक मडके पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या पायावर पडल्याने ते जखमी झाले। त्यामुळे पोलिसांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुरेश सोनवणे, ललिता सोनवणे, दत्तात्रय वरपे यांना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले। गाडी कुठे गाडी चला रे सर्व गाडीत बसा, त्या गाडीत बसा, सर्व महिला बसवा त्या गाडीत, मोठ्या मोठी गाडी आहे बघा। जय भवानी, जय शिवाजी, हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। पाणी आमच्या हक्काचं, नाही गुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं, नाही गुणाच्या बापाचं। हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरे। 1-1.5 हजार नागरिकांनी पोलीस ठाण्यालाच घेराव घातला। पोलिसांना मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ आली। नागरिक प्रचंड संतापात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून सुरेश सोनवणे यांच्याशी त्यांची चर्चा घडवण्यात आली। त्यानंतर सोनवणे यांनी बाहेर येऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले।